नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आता सकाळी उठल्या इथं मी जेवण नाही बनवलं आज जेवणासाठी, म्हणजे स्वयंपाक पूर्ण नाही केलं, फक्त इथं पुलाव बनवलं आहे आणि ह्याच्यामध्ये चुकून मी हळद टाकायचीच विसरले। पण ह्याच्यामध्ये आता बटाटा होता, थोडीशी वाटाणे होते आणि थोडीशी शिमला मिरची, हे सगळं टाकून असं छान असं इथं पुलाव बनवलं आहे। आणि आता मग आम्ही जेवण करणार आहे हेच, आणि थोडंसं आज बाहेर जायचं आहे तर त्यामुळे पूर्ण स्वयंपाक नाही केला। तरी सकाळपासून म्हणजे आवरायचं म्हणून 12 वाजता निघायचं म्हटले, तरी अजून काही आवरायचं नाही झालं आहे आज। तर आता थोडा राईस खाऊन घेतो आणि आता मी लगेच मग पटकन बाहेर चाललो आहे। आवरायचं म्हटलं तर तरी 2:15 वाजले। तर आता हे गेलेत खाली, आता मी इथं पाठीमागं राहिले। तर हा ड्रेस आज मी घातलेला आणि छोटीशी एक गादी पण होती माझ्याजवळ। आता मी चालले, तर खूप दिवसांनी मी थोडंसं आज शूज ट्राय करणार आहे, नाहीतर नेहमी चप्पलच वापरते। तर आता जीन्स वगैरे तर नाही घालू शकत आहे, कारण बाळाला फिडिंग वगैरे करावं लागतं। तर तुम्हाला हे सांगायचंच राहिलं, तर 1 तारखेलाच आमची लिफ्ट जी होती सोसायटीची तर ती चालू झाली। तर ह्याच्या आधी चालू नव्हती, स्टेअरकेसनी जायला लागायचं आणि म्हणजे चालतच जायला लागायचं आणि चालतच यायला लागायचं। तर आता फायनली लिफ्ट चालू झाली, तर आता मी दाखवते तुम्हालाही। तर छान आहे लिफ्ट आणि स्पीड वगैरे पण छान आहे। तर इथं आतमध्ये होते मी, आता ग्राउंडला जाणार आहे मी खाली, कारण बाहेर चाललो आहे। तर मिरर वगैरे पण आहे आतमध्ये, अशी छान आहे। तर मग खाली गेले लगेच, तर हे थांबलेच होते, तर आता आम्ही लगेच मग चाललो आहे। तर इथं खाली विहीचे पप्पा आणि परी तिघंही आधीच येऊन थांबलेले, मीच फक्त मागे राहिली होती। आणि आज सगळे छान असे ड्रेसअप झालेले सगळ्यांचे। तर हे जे आहे, तर इथं गार्डन जे होतं तर आम्ही गेलो तर ते बंदच होतं, तर त्यामुळे आता थोडा वेळ काय करायचं मग म्हणून इथं जवळच मार्केट होतं, भाजी मार्केट जे आहे ते पुण्याचं खूप मोठं मार्केट आहे। तर तोपर्यंत विचार केला की मग तिकडे जाऊन यायचं का। तर विहीने इथं त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलेलं जुडिओमध्ये शॉपिंग केलेली वगैरे, तर आज तेच ड्रेस घातलेत आणि छान दिसत आहेत खूप दोघींनाही। तर तेच घातलेले। इकडं परी झोपली होती, त्यामुळे गादी घेतली होती आणि मी इकडं बसले होते साईडलाच। तर मी नेहमी मागच असते, मी आणि परी, विही आणि तिचे पप्पा पुढं असतात। तर आता आम्ही चाललो आहे आणि जातानाच जर जे होतं ते बघा, भारती हॉस्पिटल वगैरे त्याच्या साईडलाच हे पोलीस स्टेशन वगैरे आहे, तर हे सगळं रोड लागतो। तर आम्ही मग चाललो आहे आता, आणि मग गेल्यानंतर मग मागाशी सांगितलं तर गार्डन बंद होतं, तर हे आहे हे जे आम्ही आता पोहोचलो आहे। तर मग गार्डन बंद होतं म्हणून मार्केटमध्ये आलो आहे। तर इथं पूर्ण होलसेल रेटमध्ये भाजीपाला जो आहे तर तो दिला जातो, म्हणजे कांदा वगैरे किंवा बटाटे, तर पूर्ण हे इकडल्या साईडला अशी गोणी होते। तर इथं ट्रक वगैरे किंवा जे मार्केटमध्ये जे माल खाली करायला आलेले असे टेम्पो वगैरे होते, तर तेच जास्त होते। आणि क्लिनिंग तर एवढी नव्हती, मी तर फर्स्ट टाईमच इथं आली आहे। छान असे पत्र्याचे शेड असे वरून होते आणि त्याच्या खाली असे भाजी म्हणजे स्टॉल वगैरे टाईप होते असे। तर आम्ही पोहोचलो 3 वाजता, तर इकडं पण भाजी वगैरे सगळे बंद केलं होतं, 3 वाजेपर्यंत चालू होतं, म्हणजे आम्ही 2:15ला पोहोचलो तर बंद होतं। तर फक्त इथं केळी घेतली आम्ही मग आणि तिथून निघालो। मग थोडंसं पेट्रोल वगैरे भरलं, तर तेवढ्या वेळात 4 वाजून गेले आणि मग इकडं आता 4 वाजता गार्डन ओपन झालेलं, तर आम्ही आलो। आणि यायच्या आधी म्हणजे पूर्ण असं पावसाचं वातावरण झालेलं, तर इथं पूर्ण गार्डन आहे, तर ते मी तुम्हाला फिरून दाखवते।
तर छान असं गार्डन एन्जॉय केलं. विही खूप खेळत होती कारण तिला एवढे दिवस बाहेरच आणलं नव्हतं, त्यामुळे ती सगळीकडे जे झुला वगैरे आहे तर सगळीकडे असं ट्राय करत होती आणि छान असं सगळीकडे तिचं एन्जॉय वगैरे करून झालं. तर एक 15-20 मिनटं आम्ही इथं जाऊन खेळत होतो, म्हणजे ती खेळत होती, आम्ही थांबलेलो होतो. तर तिच्यामुळं आमचंही थोडंसं छान एन्जॉयमेंट चालू होतं आणि तोपर्यंत पाऊसच आला. मग आम्ही लगेच रिटर्न निघालो तिथून घरी. तर आल्यानंतर मग खूपच कंटाळा आलेला, त्यामुळं नंतर व्हिडिओ बनवला नाही. तर आता जेवण वगैरे झालं आहे आणि इथं थोडीशी भांडी नंतर जेवणानंतर पण पडलेत कारण विहीचे पप्पा उशिरा जेवले त्यामुळं. तर इथं मी पापडाचे गोळे करून ठेवलेत. तर आदल्या दिवशी 2 दिवस झाले थोडे अर्धे पापड बनवले होते आणि थोडं पीठ होतं, तर ते आता राहिलेले बनवून टाकते. कारण आज खरं तर कंटाळा तर खूप आला आहे, कारण जाऊन बाहेर गेलं की असं मला खूप थकल्यासारखं होतं. पण आज आता हे पापड बनवायचंच माहिती आहे, कारण पीठ जे होतं ते ऑलमोस्ट 2-3 दिवस होऊन गेलेत, तर पीठ खराब व्हायला नको म्हणून मग इथं मी पापड बनवून घेते. आणि आजचा व्लॉग पण इथंच थांबवते. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.